ठाणे लोकसभा मतदारसंघ हा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांना मानणारा सगळा समाज नरेश म्हस्के यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. 20 तारखेला धनुष्यबाणाचे बटन दाबून मतदार नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजय करतील असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोपरी बाजपाखाडी विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. त्यानंतर प्रसिद्ध माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. प्रचार फेरी दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्रपक्षांच्या महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. प्रचंड बहुमताने आपल्याला श्री नरेश म्हस्के यांना विजय करायचा आहे. आपली निशाणी धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत. धनुष्यबाण म्हणून बटन दाबून प्रचंड सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे.
एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. चतुर्वेदीच्या वक्तव्यानंतर ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार दीना पाटील यांच्या प्रचारासाठी प्रियांका चतुर्वेदी यांनी वादग्रस्त विधान केले. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी शिवसेना गटाच्या नेत्यांवरती हल्लाबोल केला. अशातच श्रीकांत शिंदेंच्या कपाळावरती माझा बाप महागद्दार आहे असं लिहिलेलं आहे, असं वक्तव्य प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रचारादरम्यान केलं आहे. या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघालं आहे. चतुर्वेदींना केलेल्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. ठाण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद आश्रमाच्या बाहेर महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलेला आहे. महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आलं. यामध्ये प्रियांका चतुर्वेदी यांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी आंदोलन केलं आहे. तर महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले, माजी नगरसेविका मालती पाटील, त्याचबरोबर माजी नगरसेविका मिनल संखे यांसह पूजा तिडके-लोंढे, पूजा वाघ यांसह इतर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत असून ज्या प्रियांका चतुर्वेदी या प्रियांकाचं करायचं काय? खाली डोकावर पाय. या प्रियांकाचं करायचं काय? खाली डोकावर पाय. या प्रियांकाचं करायचं काय? खाली डोकावर पाय. मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची जर व्याप्ती बघितली तर गेल्या 10 वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे, तर जे 50 वर्ष राजकारणामध्ये ते करू शकलेले नाही असं काम त्यांनी 10 वर्षात केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे उबाटा गटातले लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही, त्यांच्याकडे विजनरी असं काय त्यांचं हे नाही आहे आणि काय काम दाखवणार. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान करून ते समाजामध्ये एक हे पसरवण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे आपल्या कामाने उत्तर देत आहेत आणि खासदार पण आपल्या कामाने उत्तर देत आहेत. प्रत्येक वेळी काहीतरी टीका करायचं, काहीतरी मीडिया समोर यायचं. मला असं वाटतं की हे जी बाहेरनं आलेली मंडळी आहेत त्यांना निष्ठा काय हे माहिती नाही. मुळात ते शिवसैनिक नाही आहेत. जसं त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदेच्या बद्दल त्यांनी बापाचं जे विधान केलेलं आहे ते आता आम्ही बोलू शकत नाही. पण मला असं वाटतं तिला एक प्रश्न आहे की तुमचे किती बाप आहेत, कारण श्रीकांत शिंदेकडे तर बाप आहे काम करण्यासाठी, तुमच्याकडे किती बाप आहेत, कारण तुम्ही बरेचसे पक्ष सोडून उबाटा गटामध्ये आलेले आहेत आणि अशा प्रकारचे विधान फक्त गल्लीबोळात करू शकता. आता ह्याच्या पुढे त्या ठाण्यात जर कुठे फिरतील तर महिला आघाडी त्यांना चोख उत्तर देईल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमध्ये यंत्रणांनी अतिजलद प्रतिसाद द्यावा, त्यावरच त्यांच्या कार्यक्षमतेचं मूल्यांकन होईल, असं प्रतिपादन ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत केलं आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाचा आढावा घेण्यासाठी तसेच समस्यांवरती मार्ग काढण्यासाठी मान्सूनपूर्व आढावा बैठकीचं आयोजन पार पडलं. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, प्रादेशिक परिवहन विभाग, तहसीलदार, शासकीय रुग्णालय, मध्य रेल्वे, हवाई दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महावितरण, टोरंट पॉवर, MIDC, ST महामंडळ, ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा यांसह इतर प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त GG गोदेपुरे यांनी सर्व यंत्रणांकडून अपेक्षित असलेल्या कारवाईबद्दल सादरीकरण केले. उपस्थित प्रतिनिधींनी त्यांच्या विभागांच्या मान्सूनपूर्व तयारीबद्दल माहिती दिली. ठाणे महानगरपालिकेत 32% पाणीसाठा, 15 जुलैपर्यंत पुरणार पाणी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा बारवी आणि भातसा या धरणातून केला जातो. आजच्या घडीला या दोन्ही धरणात 32% पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा येत्या 15 जुलैपर्यंत पुरू शकतो, अशी महानगरपालिकेतील सूत्रांनी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे जलसंपदा विभागाकडूनही अद्याप येत्या काळामध्ये पाणी कपात करण्याबाबत महापालिकेला कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. तरीही नागरिकांनी भविष्यातील समस्या ओळखून पाण्याचा जपून वापर करणं आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात MIDC, मुंबई महानगरपालिका, बारवी धरण, भातसा धरण, स्टेम प्राधिकरण इत्यादी ठिकाणहून पाणीपुरवठा होतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा आणि बारवी धरणात सध्याच्या घडीला 32% पाणीसाठा आहे. हा साठा 15 जुलैपर्यंत पुरू शकतो, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महापालिका येत्या काळामध्ये पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. त्याकरिता इतर वापरांसाठी कूपनलिका आदीच्या माध्यमातून यावर उपाय शोधले जात आहेत. बऱ्याच ठिकाणी नागरिक कूपनलिकेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात, तर काही ठिकाणी घरगुती वापरासाठी करत असतात. भूगर्भातील पाण्याची पातळी बऱ्याच ठिकाणी चांगली असल्याने पाणी टंचाईच्या काळात कूपनलिकेच्या पाण्याचा वापर बऱ्याच प्रमाणामध्ये होतो. त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारती, कार्यालयामध्ये यासाठी पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी बोरवेलच्या पाण्याचा वापर होतो. महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत विकसित केलेल्या उद्यानांना कूपनलिकेच्या पाण्याचा वापर होतोय. ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या तीव्र अडचणी असतात अशा ठिकाणी तक्रारी आल्यानंतर सर्वेक्षण करण्यात आलं आहे आणि ठाणे महानगरपालिका हद्दीत सध्या तरी कुठेही पाणी कपात करण्यात आली नाही. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून ही अद्याप तरी ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला येत्या काळात पाणी कपात करण्याबाबतची कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. बाष्पीभवनामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी तरी मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळा जाणवला होता. अनेक वेळा तापमानाने 40%चा पार केला होता. यंदाही तीच परिस्थिती आहे. याचा विचार करता ठाण्यातही पाण्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात 3748 परवानाधारक अग्निशस्त्र जप्त. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रामध्ये 4457 परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी 3748 अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रामध्ये 4457 परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी 3748 अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावरती परवानाधारक अग्निशस्त्राने गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्रांविषयी सावधगिरीची पावलं उचलली आहेत. ठाणे जिल्ह्यात कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. तर या लोकसभा मतदारसंघाचा उर्वरित भाग ठाणे ग्रामीण, मीरा भाईंदर
आणि नवी मुंबई क्षेत्रात येतो. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्र परवानगीधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यामध्ये जमा करणं बंधनकारक असते. निवडणुकीच्या वेळी अग्निशस्त्राचा वापर करता येत नाही. अग्निशस्त्र वापरणाऱ्यांकडून मतदारांवरती प्रभाव पाडणे, धमकावणे किंवा मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच निवडणुका निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात म्हणून पोलिसांकडून ही अग्निशस्त्र जप्त केली जात आहेत.